भंडारा शहरातील राजीव गांधी चौकाजवळ असलेल्या झोपडपट्टी परिसरामध्ये मागील 35 वर्षांपासून सोयी सुविधांचा अभाव असून येथील नागरिकांना कुठल्याही सुविधा मिळत नाही। पिण्याचे पाणी, संडास, घरकुल अशा अनेक मूलभूत गरजांपासून येथील नागरिक वंचित आहे। याकडे स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष दिसून येत आहे। खासदार प्रशांत पडोळे यांनी येथील वस्तीला भेट देत नागरिकांना सोयी सुविधा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील खासदार प्रशांत पडोळे यांनी दिला आहे। आज आम्ही भंडारा शहराच्या मध्य भागामध्ये इथं राहत असणाऱ्या लोकांना भेट द्यायला आलो। आज मोदी सरकार म्हणते की भारत किती विकसित झाला आणि लवकरच या जगावर तिसऱ्या क्रमांकावर तो येणार आहे। डेव्हलप भारताची जी परिभाषा आहे ती हीच आहे का? तुम्ही बघून घ्या इथं लोक कसं राहतात। जनावरांचे गोटे सुद्धा चांगले असतात, पण विचार करा या परिस्थितीमध्ये मोदी सरकारच्या राज्यामध्ये इथं लोक राहत आहेत। त्यांना घरकुल तर दूरचीच गोष्ट, साध्या झोपड्या आहेत। झोपड्यामध्ये इलेक्ट्रिसिटी नाही, पिण्याचं पाणी नाही। स्वच्छ भारत मिशन तुम्ही म्हणता की भारत स्वच्छ केला, पण यांना टॉयलेटसुद्धा इथं नाही। ज्या मूलभूत सोयी इथे अवेलेबल व्हायला पाहिजे या लोकांना मिळत नाही। जवळपास 25 घरं इथं भंडाऱ्यामध्ये भंडाऱ्याच्या मध्य भागामध्ये इथं राहतात। हाच डेव्हलप भारत आहे का? हा एक प्रश्न पडतोय। लवकरच पावसाळ्याचे दिवस इथे येणार आहे। तुम्ही बघा चारे बाजूला बघा, तुम्ही कसं येत-जाणा करत असतील हे लोक, कसं इथं राहणार असतील। कालच या झोपडीमध्ये इथं साप निघाला, कुत्रे घरात घुसतायत, कशी परिस्थिती आहे। आज युवराजजी उके हे आमचे मोठे बंधू आहेत, त्यांनी इथं दाखवायला स्पेशल इथं आणले आणि विचार आहे की अशा किती झोपड्या इथं भारतामध्ये आहेत, त्याचा आकडा तर गव्हर्नमेंटला पण माहीत नाही। यांचे सगळे राशन कार्ड बनले आहेत, याची वोटिंग लिस्ट आहे। प्रत्येक नेते यांच्याकडे ते वोटिंग मागायला, आणि यांची परिस्थिती हे जवळपास 40 ते 50 वर्षापासून इथं आहे आणि यांच्याकडे कोणत्याच नेत्याच्या लक्ष नाही। विचार करा किती शोकांकित आहे या देशांसाठी। मी मोदी सरकारला चॅलेंज करतो, त्यांना विनंती करतो की यांच्याकडे लक्ष द्या। हे भारताचं भविष्य आपला असं आहे का? त्यांनी समजा लवकरात लवकर काही ॲक्शन केली नाही, इच्छा कलेक्टरनी ॲक्शन केली नाही, तर प्रशासनाने ॲक्शन केली नाही, इच्छा मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन केली नाही, तर यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलनाचा इशारा करत आहोत। आम्ही रस्त्यावर येऊ आणि या सरकारला दाखवून देऊ का पन्ना आपल्या देशातील लोकांची काय दुर्गती होती आहे आणि तुम्ही इथं काय करताय। मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सचिव कॉम्रेड युवराज उके, माझ्यासोबत आमच्या कार्यकर्त्या बंतेजी, प्रियकला मेश्राम ह्या सुद्धा आलेल्या आहेत आणि या झोपडपट्टीला दाखवण्यासाठी मी खासदार साहेबांना या झोपडपट्टीमध्ये घेऊन आलो। हे लोक जवळजवळ 40-50 वर्षापासून या ठिकाणी राहतात। यांच्या झोपडीला साधा दरवाजा नाही। या झोपडपट्टीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, नळ नाही, बोरिंग नाही, इलेक्ट्रिक नाही, सार्वजनिक संडास नाही। म्हणजे नागरिक सुविधेपासून, मूलभूत गरजांपासून हे सगळेचे सगळे लोक वंचित आहेत। हे वर्षानुवर्षापासून यांचं नाव वोटिंग लिस्टमध्ये आहे, यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे, राशन कार्ड आहे, सगळं काही आहे, परंतु यांना राहायला घर नाही। म्हणून आम्ही शासनाला मागणी करत आहोत। नगर परिषद, जिल्हाधिकारी, शासन, प्रशासन, जनप्रतिनिधी यांच्या सर्वांना आम्ही मागणी करत आहोत की या लोकांच्यासाठी घरकुल योजनेअंतर्गत मोफत घरकुल बांधून देण्यात यावं। यांच्या झोपडपट्टीमध्ये सर्व नागरिक सुविधा पुरवण्यात याव्या। जोपर्यंत यांना पट्टे आणि घरकुल दिलं जात नाही तोपर्यंत यांना पिण्याची पाणी, सार्वजनिक संडास, इलेक्ट्रिक बिल, आपले इलेक्ट्रिकचे खंबे आणि सार्वजनिक संडास हे या ठिकाणी तोपर्यंत बांधून देण्यात यावं, बोरिंग लावून देण्यात यावं। म्हणजे तात्कालिक ज्या यांच्या नागरिक सुविधा आहेत त्या त्वरित करण्यात यावं, अशा प्रकारचं निवेदन आम्ही खासदार साहेबाला दिले आणि आमच्या विनंतीला मान देऊन खासदार पडोळे साहेब या ठिकाणी आमच्यासोबत या झोपडपट्टीला भेट देण्यासाठी आलेले आहेत। आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर या लोकांना या सगळ्या नागरिक सुविधा पुरवल्या जातील अशा प्रकारची आम्ही मागणी करतो।